वंचित बहुजन युवा आघाडीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी याची माहिती दिली। तसंच त्यांनी पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केलेत। गेल्या काही दिवसापासून मित्रहो, हे पद आणि माझी काम करण्याची पद्धत यामध्ये थोडंसं अंतर येऊ लागलं। जे पक्षातील काही वरिष्ठ पदाधिकारी हे ज्यांचं आता सोशल मीडियावर नाव घेणं मी योग्य समजत नाही, किंबहुना कोणाची बदनामी करणं हा माझ्या स्वभावाचा भाग नसल्या कारणाने मी स्वइच्छेने तो राजीनामा दिला आणि त्या पदातून मुक्त झालो। लोकसभेला ज्यावेळेस मी प्रक्रिया पाहिली की काही वरिष्ठ पदाधिकारी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची दिशाभूल करतात, चुकीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवतात, चुकीचे उमेदवार त्या ठिकाणी पोहोचले जातात, ज्यांचं काहीच वजन नाही, वलय नाही, ज्यांचा हा पराभवाचाच इतिहास आहे। आयुष्यात त्यांनी कधी ग्रामपंचायत सुद्धा जिंकली नाही, अशा लोकांना पुढे केले जाते। त्या लोकांना समाजाच्या पुढे अचानक उमेदवार व नेतृत्व देण्याचं काम त्या ठिकाणी केले जाते। या ठिकाणी अनेक प्रकारच्या सेटलमेंट्स केले जातात आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये पदाधिकाऱ्यांना कसं डावललं जातं, पदाधिकाऱ्यांचा कसा वापर केला जातो, पदाधिकाऱ्यांचं नेतृत्व डेव्हलप करायच्या ऐवजी कळत न कळत त्यांच्यामध्ये कसा दलाल निर्माण केला जातो, त्याला कसं लाचार केलं जातं, त्याला किती हतबल केलं जातं, हे या निवडणुकीमध्ये मी पाहिलं। मित्रहो, यांनी माझं मन अतिशय व्यथित झालेलं आहे। मी ज्यावेळेस या निवडणुका जवळून पाहिल्या, प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट आम्ही घेतले, लोकशाहीच्या दिशेने जर आपण पाहिलं, लोकशाहीच्या दृष्टीने, तर लोकसभेची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची आणि देशाचं भवितव्य ठरणारी निवडणूक। अशा निवडणुकीमध्ये केवळ माझा बुलढाणा जिल्हाच नाही, तर अनेक ठिकाणी मला असं दिसून आलं की बौद्ध समाजाला कोणत्याच पक्षाच्या नेत्यांनी साधं विचारात सुद्धा घेतलं नाही, कोणत्या मतदारापर्यंत सुद्धा गेले नाही।